कुठलं आहे वेली? हे आंब्याचं सरबत आहे. आंब्याचं सरबत म्हणजे कैरीचं? कच्च्या आंब्याचं सरबत. जो उजळलेला असेल ना तर त्याचं खूप छान लागतं आणि कलर पण चांगला येतो. उजळलेला म्हणजे लाल झालेला असतो ना आंबा, पिकाला आलेला असतो. आता होणारच आहे. होणार आहे असं. म्हणजे ही पूर्ण कच्ची कैरी पण नाहीये. आता हा उजळत आलाय साधारण, पण ह्याच्यापेक्षा पण केशरी कलर वर येतो. तुम्ही बघताय हा थोडासा कलर याचा मला तर शक्य नाही कंट्रोल करणं. अप्रतिम आहे, अप्रतिम. हा आंब्याचा खीस पण नाही. हा मजा येते खायला. जर आता साहित्य नीट बघा काय काय घेतलंय ते सांगा. हा आंब्याचा खीस आहे, कच्च्या आंब्याचा. ही पिठी साखर, वेलची, चवीला मीठ आणि हे नारळाचं दूध. साहित्य आपण बघितलं आणि मी उरवलेली आहे ती कैरी. मी त्याचं पूर्ण खाऊन नाही टाकली, नाही तर त्याचं सरबतच नसतं झालं. बरं, आता तुम्हाला आधी कैरी का आधी नारळाचं दूध? कैरी टाकू आपण आधी. फ्रेश एकदम ताजं नारळाचं दूध. नारळाचं दूध, घरच्या नारळाचं दूध. हो. पिठी साखर. साखर बऱ्यापैकी लागेल ना ह्याला, कैरी हो आंबट असते ना ती. आणि चवीला मीठ. कैरीने सुद्धा आपल्याला पित्त बाधत नाही म्हणून आपल्याला पन्ह द्यायची आपल्याकडे पद्धत आहे उन्हाळ्यामध्ये. आता हे सर्व मिक्सरला लावायचं आणि नंतर गाळून घ्यायचं. अच्छा, परत गाळणीने गाळायचं. की रेडी. हा, आणि मग नंतर थोडीशी जायफळ टाकायचं, वेलची पावडर, जायफळ आणि वेलची पावडर. मग मिक्सर मधनं काढून आपण ते गाळून घेऊया, म्हणजे मग वेलची पावडर घालता येईल. तर त्याची तयारी करूया. आपण मिक्सर मधनं जे मिश्रण सगळं गाळलं तर ते आलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये हे स्प्रिंकल करायचं. थोडंसं वेलची जायफळ पावडर टाकू. काय फ्लेवर येणार आहे याचा. वा, खरंच मी म्हटलं तसं या फ्रेश जे आपण सगळं बनवतोय नॅचरल, त्याची चवच वेगळी आहे. काय बरं वाटत असणार आहे प्यायला. खरंच नक्की हे करून बघा, कारण खरंच खूप अप्रतिम लागणार आहे हे. तर याचं पटकन साहित्य आणि कृती लिहून घ्या. आंब्याचं सरबत बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कच्च्या आंब्याचा किस, पिठी साखर, वेलची जायफळ पूड, चवीपुरतं मीठ आणि नारळाचं दूध. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कच्च्या आंब्याचा किस, नारळाचं दूध, पिठी साखर आणि मीठ घालून मिश्रण मिक्सर मधून वाटून गाळून घ्यावं. गाळलेल्या सरबतामध्ये वेलची जायफळ पूड घालून थंडगार सर्व्ह करावं.